दुधी भोपळ्याचा हा पदार्थ एकदा बनवाल तर नक्की नेहमी बनवत राहाल। त्यासाठी आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे, तो अर्धा कापून घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून किसून घेतलेला आहे। आता त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटीभर बेसन, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलाय, चवीपुरतं मीठ, जिरं, तीळ टाकलाय 2 चम्मच, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे। मस्त आपल्याला पाणी न टाकता आधी सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला थालीपीठाला आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे। थोडं तेल लावायचं आणि पीठ आणखी मळून घ्यायचं आहे। दुसरीकडे गॅसवर तवा ठेवायचा आहे मंद आचेवर आणि त्यावर आपण भिजवलेला गोळा घ्यायचा आहे। आता हाताला पाणी लावायचं आहे, पाण्याचा हात घेऊन आपल्याला छान थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे। त्यावर आपल्याला तीळ पण टाकायची आहे। तेल सोडून किंवा बटर किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ भाजून घेऊ शकता। आतून परतून छान असे खमंग खुसखुशीत आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचे आहे। हे थालीपीठ तुम्ही सॉस सोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता।